आता बघा, लोखंडी भांडी आमच्या किचनमधून जशी हद्दपार व्हायला लागली तसं हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आणि प्रतिकार शक्तीचा प्रॉब्लेम घेऊन महिला आमच्याकडे मॅक्सिमम यायला लागल्या. आता आपण सगळ्यांनी प्रेग्नन्सीमध्ये लोहाच्या गोळ्या खाल्ल्या. आपल्या आजी बहिणीने खाल्ल्या होत्या का? कारण ताईने सुद्धा नसतील खाल्ल्या होत्या का? तर त्यांच्या आहारामध्ये ते होतं. हे डिबार कोणी केलं? मीच केलेलं आहे. मग लोह येऊ द्या. आता लोहाचा आणि प्रतिकार शक्तीचा काय संबंध आहे? जेवढं लोखंडी तुम्ही कढई किंवा तवा तुम्ही वापरताय तेवढं नॅचरल आयर्न तुमच्या शरीरामध्ये जातं. जेवढी गोष्ट नॅचरल जाते तेवढी ती सहज शरीर ऍक्सेप्ट करते. म्हणून खूप पेशंटला बघा की आम्हाला ऍलोपॅथी चालत नाही असं आमच्याकडे येऊन सांगतात. आयुर्वेदाच्या औषधाने त्रास नाही होत, पण ऍलोपॅथीच्या, कारण ते केमिकल बेस आहे आणि म्हणून ते त्यांना सहन होत नाही. नाजूक प्रकृती, पित्त प्रकृतीच्या लोकांना बिलकुल सहन होत नाही. म्हणून हे नैसर्गिकरित्या येणारा लोह आम्हीच थोपवले ते पुन्हा येऊ द्या. मग लोह चांगलं शरीरामध्ये आलं की तुमचं हिमोग्लोबिन चांगलं असतं. हिमोग्लोबिन चांगलं आलं की तुमची प्रतिकार शक्ती वाढते. आता प्रतिकार शक्तीचा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे? तर बघा, आपण इथं बसलेल्या प्रत्येकीच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत. त्या 3 वेळा आपल्या शरीरावर हल्ला करतात. जोपर्यंत आपली प्रतिकार शक्ती उत्तम आहे तोपर्यंत आपण तो हल्ला करत राहतो. जेव्हा ती कमी होते तेव्हा त्या पेशी रॅपिडली ग्रो व्हायला लागतात. अनकंट्रोल सेल ग्रोथ म्हणजे कॅन्सर.